सांगते, बरेच वेळा आपण इन्स्ट्रक्शन्स ऐकत नाही, आपण सूचना ऐकत नाही, काय करायला सांगितले ऐकत नाही. हा मला माहितीये, हा मला माहितीये, हे तर मी करू शकते, हे तर खूप इझी आहे, हे तर मला सहज जमतं, याच्यामध्ये तर माझं चांगलं नाही का, मी तर फेमस आहे, मी तर खूप प्रसिद्ध आहे ह्या गोष्टी करण्यासाठी. सो आपण बोस्ट करतो, आपण बोलतो, परंतु आपण जे प्रतिफळ दिलं पाहिजे, जे कार्य केलं पाहिजे, ज्या गोष्टीने आपण चाललो पाहिजे, ते बरेच वेळा आपण करत नाही आणि आपण फक्त बोलण्यामध्ये राहतो. परंतु वचन सांगतं देवाचं राज्य कशामध्ये आहे? देवाचं राज्य सामर्थ्यामध्ये, बोलण्यामध्ये नाहीये. हालेलुया. पण आपल्याला सामर्थ्यामध्ये कसं चालायचं हे नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न कर. इकडे ज्या वेळेस तो दूरदेशी निघून गेला, त्याने लोकांना बोलवलं, त्याने लोकांना काय करायचं हे सांगितलं, त्यांना इन्स्ट्रक्शन्स दिले आणि त्यानुसार काही लोकांनी खूप चांगला व्यापार केला. आणि आता ज्यावेळेस तो नवीन राज्य मिळवून आला ना, तेव्हा त्याने त्याच्या दासांना, त्याने त्याच्या त्या नोकरांना, ज्यांनी चांगला व्यवहार केला, ज्यांनी बिझनेस केला, त्यांना अधिकार दिला आणि अधिकार अनेक पटीने होता, अनेक पटीने होता. प्रेज द लॉर्ड. ज्याने 10 नाणी मिळवली त्याला 10 नगरांवर अधिकार दिला, ज्याने 5 मिळवली त्याला 5 नगरांवर अधिकार दिला आणि ज्याने नाही मिळवलं त्याच्यापासून ते नाणं सुद्धा काढून घेतलं आणि त्याला हाल करणाऱ्यांच्या हाती सोपवून दिलं. सो कित्येक वेळा आपली परिस्थिती अशी असते, कित्येक वेळा मी तुम्हाला सांगते, आपण त्या स्थानामध्ये असतो जिथे आपण ऐकतो पण आपल्याला काही समजत नाही, जिथे आपल्याला माहिती आपण काय केलं पाहिजे, पण आपण आज नाही उद्या, आज ना उद्या, जाऊ नंतर बघू करत आपण ना गोष्ट टाळत राहतो, आपण गोष्ट पुढे पुढे ढकलत राहतो. परंतु परमेश्वराला ह्या गोष्टी आवडत नाहीत. हालेलुया. देवाला आपल्यासोबत राहायचंय, आपल्यासोबत काम करायचंय, आपल्यासोबत गोष्टींचा आनंद घ्यायचा आहे, परंतु आपण सक्षम नसल्या कारणाने, आपण अज्ञानामध्ये चालत असल्यामुळे आपल्यासोबत ह्या अडचणी, ह्या प्रॉब्लेम्स आहेत. हालेलुया. स्पष्ट प्रभू म्हणाले, जीवाची चिंता, शरीराची चिंता करणं सोडा, मी प्रोव्हिजन केलीये, मी सगळा पुरवठा केलाय. देवाने सगळा पुरवठा केलाय, देवाने सगळ्या गोष्टी दिल्या आहेत. हालेलुया. आता असं काहीच नाहीये की परमेश्वर देणार नाही, तो आपल्यावर प्रेम करत नाही, त्याची आपल्यासोबत इच्छा नाहीये. पहा, देवाचं वचन लूक 12 याचं 24 वचन मध्ये सांगतं, कावळ्यांचा विचार करा, ते पेरत नाहीत आणि कापणी करत नाही, त्याच कणगी नाही व कोठारही नाही, तरी देव त्यांचे पोषण करतो. हालेलुया. पोषण करणारा कोण आहे? देव आहे. सो देवाचं राज्य काय माहितीये का, की देवाचं राज्य आपल्याला सांगतं की अन्नापेक्षा आपला जीव मोठा आहे. खायला नाही मिळालं तर चालेल, त्याच नुसार देवाचं वचन काय सांगतं माहितीये का, की आपण त्याला आवडतो, देव आपल्यावर प्रेम करतो, लिटरली आपल्यावर इतकं प्रेम करतो की आपण त्याच्या आवडीचे आहोत, आपण त्याचे फेवरेट आहोत, आपण त्याचे लाडके आहोत. पण ही गोष्ट आपल्याला मान्य करायला कठीण जातं, म्हणून आपल्याला ते ब्लेसिंग्स पाहायला सुद्धा अडखळणं येतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाने स्ट्रगल, कष्ट, मेहनत, अश्रू, रडणं आणि नाही का खूप कष्ट घ्यायचे नाही, हातात काहीच नाही आलं असं जीवन नाही ठेवलंय. देवाने सगळ्या गोष्टी मोफत दिल्यात, फुकट दिल्यात. मी तुम्हाला सांगते, ज्या वेळेस 5 कुमारिका शहाण्या निघाल्या, 5 कुमारिका मूर्ख निघाल्या. पण तुम्हाला माहितीये हे दिवस कुठले आहेत? मी ह्या कुमारिकांच्या दाखल्यावरून किंवा हे जे आपण आता ऐकलं त्या दाखल्यावरून आपण कोणत्या दिवसात आहे हे मी तुम्हाला सांगते. पहा, बायबल सांगते की 10 कुमारिका होत्या, त्या वराला भेटण्यासाठी गेल्या, आपल्या हातामध्ये आपले दिवे घेऊन आणि त्याच्यामध्ये तेल घेऊन त्या निघाल्या. नंतर असं झालं की वराला यायला विलंब लागला, वेळ लागला आणि काय झालं, रात्र झालीये, मध्यरात्र होत आली, आता कोणाच्याने जागरण करवत नाहीये आणि सगळ्या जणांना झोप आलीये, सगळे जण झोपून गेलेत. ज्या मूर्ख होत्या, ज्या शहाण्या होत्या, एक साथ सगळे जण झोपले. सगळे जण झोपले तर झोपले, सगळ्यांचे दिवे मालवले गेले, सगळ्यांचे दिवे विझले गेले. हालेलुया. आणि मध्यरात्री एकदम रात्र उलटून गेल्यानंतर दारावर ठोकण्याचा आवाज आला. हालेलुया. धड 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 कोणतरी दारावर ठोकतंय आणि मग त्यांना आवाज ऐकू आला की उठा, वराला भेटायला सामोरे जा, उठा, वराला भेटायला सामोरे जा. मग त्या पटकन उठल्या, डोळे सोळायला लागल्या. कोण? 10च्या 10 हुशार पण आणि मूर्ख पण डोळे सोळायला लागले, स्वच्छ फ्रेश झाल्या, सगळं झालं, कपडे वगैरे त्यांनी झटकले आणि आता त्या चालल्यात वराला भेटायला. कोणाला भेटायला? वराला भेटायला. कसं चाललंय? एकदम मेकअप करून, तयारी करून, एकदम स्वतःला झोपेत पण होते तरी सुद्धा फ्रेश करून आता चाललेत, कारण वराला भेटायला चाललेत. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला तुम्हाला सांगू द्या की
की ज्या वेळेस त्यांनी ती वाणी ऐकली, ते दारावर ठोकण्याचा आवाज ऐकला ना, त्यानुसार त्यांनी तयारी केली आणि ज्या 5 हुशार होत्या त्यांचे दिवे मालवले गेले होते. त्यांनी ते एक्स्ट्रा ऑइल त्या दिव्यात टाकलं, दिवे पकडले आणि वराला भेटायला गेल्या. हालेलुया, हालेलुया. परंतु ज्या दुसऱ्या 5 मूर्ख होत्या त्यांनी काय केलं, त्यांनी सगळ्या गोष्टींचा वापर केला, परंतु आपल्याला जी एक्स्ट्रा तयारी करायची ती त्यांनी केली नाही. जे करायचं आहे ते त्यांना जमलं नाही, त्याच्यामध्ये ते कमजोर पडले आणि काय झालं, दार उघडलं, वर आला आणि ज्यांचे दिवे मध्ये अग्नी, ज्यांचे दिवे पेटत होते ते लोक गेले, दरवाजा बंद झाला. या रडतायत, या दार ठोकतायत, परंतु त्यांच्यासाठी दार उघडण्यात आलं नाही. सो आपण ऑलरेडी पाहिलंय की कित्येक लोक, 50% लोक मंडळी हे स्वर्गारोहणामध्ये जाणार नाही, मागे राहणार. परंतु त्याच नुसार आपल्याला समजून घ्यायचंय की हे ज्या दिवसांमध्ये आपण आहे ना, ते कुठले दिवस आहे माहिती, कोणतरी दार ठोकतंय, उठा उठा उठा, वरायला भेटायची वेळ आली आहे, पहा वर आला आहे. आणि ही ती मध्यरात्रीची वेळ आहे जिथे आपण एक्स्ट्रा ऑइल घेऊन त्या येणाऱ्याची वाट पाहत आहोत. म्हणजे तुम्हाला वाटेल आज नाही, उद्या, उद्या नाही, परवा नाही, प्रभू मला करायचे नाही, प्रभू माझी इच्छा, मी करेल, मी एक दिवस करेल, मी एक दिवस करेल, असं म्हणून जे लोक टाळतायत. आजचा खरा मेसेज काय असला पाहिजे माहितीये, की देवाच्या राज्याची वाट पहा, किंवा देवाचं राज्य जे त्याने दिले ना आपल्याला त्याच्यामध्ये चालण्यासाठी तयार व्हा, किंवा जो वर भेटायला येणार आहे त्यासाठी तयारी करा. हालेलुया. या 5 ज्या हुशार होत्या त्या गेल्या, दार लोटलं गेलं आणि या 5 मूर्ख दार ठोकतायत, त्यांना संधी मिळाली नाही. संधी एकच आहे, आज आपल्या दिव्यामध्ये तेल नाहीये, ती अग्नी नाहीये, वर येणार. आपण त्या दिवसामध्ये जगतोय जिथे ना आपल्याला ही वॉर्निंग मिळाली, जिथे आपण ही घोषणा ऐकली की प्रभू येण्याची आता चिन्ह पूर्ण होत आली, प्रभू येण्याचे दिवस आलेत, आता स्वर्गारोहणाची वेळ आली आहे. सो कोणतरी दार ठोकतंय आणि कोणतरी म्हणतंय की वराला भेटायला तयार राहा. आणि आपण नाही का ड्रेस, कपडे सगळे सांभाळतोय आणि आपण दिव्यामध्ये तेल शोधतोय. नो, डोंट मिस दिस अपॉर्च्युनिटी. आय एम टेलिंग यू, डोंट मिस इट. ते शोधण्यामध्ये वेळ घालवू नका, चुकीच्या गोष्टींमध्ये वेळ घालवू नका, तर बिनधास्त करायला लागा. कारण जे लोक प्रभू सोबत जाणार ना, त्यांनी एक्स्ट्रा तयारी केली, एक्स्ट्रा प्रार्थना केली, एक्स्ट्रा आराधना केली, देवासोबत जास्तीत जास्त वेळ घालवलाय आणि म्हणून आज ते परमेश्वरासोबत गेलेत. हालेलुया. नाही होणार. बायबल सेज ट्विकलिंग ऑफ एन आय, इन द ट्विकलिंग ऑफ, नॉट इवन द ब्लिंकिंग ऑफ एन आय. मी डोळे जे बंद चालू करते ना, ते किती सेकंद, किती मिली सेकंद तुम्ही काउंट करू शकता. ट्विकलिंग ऑफ एन आय म्हणजे काय माहितीये का, डोळे उघड झाप जे करतो ना त्याच्यापेक्षा पण हजारो पटीने कमी टाइम, तेवढा टाइम जो लागतो ना आपण मोजू पण शकत नाही. तेवढ्यामध्ये आपल्याला वाटणार, बायबल सांगतं दोघे बसलेले असतील, एक घेतला जाईल आणि एक खालीच राहील. मस्त समजा दोघी बसलेत आणि नाही का दोघी शेतात बसून मस्त गप्पा मारतात, पटकन त्या दिवशी एक उचलली जाईल आणि एक मागे राहील. तर एक मागे का राहील? दोघी गप्पा मारतायत, दोघी बोलतायत, दोघी सगळं करतायत. एकीचं जीवन देवाच्या वचनावर बांधलेलं, एकीचं बांधलेलं नाहीये. एक जण जास्त सुस्त होते किंवा दुसरी जण आहे ती प्रार्थनेत वेळ घालवते. हालेलुया. सो यू कॅन मेक डिफरन्स इन युअर कॉलिंग. डेफिनेटली यू कॅन मेक डिफरन्स इन युअर कॉलिंग. हालेलुया. तुमच्या जीवनावर जे पाचारण आहे त्याच्यामध्ये तुम्ही बदल घडवून आणू शकता. पहा, कोणीतरी आपल्याला सांगताय तयारी करा, कोणीतरी घोषणा करतंय वर येतोय, प्रभू येतोय, सो तयारी करा. तयारी नाही केली ना तर मागे राहणार. आपल्याला मागे राहायचं नाहीये. ज्या वेळेस त्या 10 नोकरांना, पहा, त्याच्या राज्यातील लोकांना, त्याच्या फॅमिली मेंबर्सना त्या अधिपतीने जाताना बोलवलं नाही. जे त्याचा हुकूम मानायचे, जे त्याच्या राज्यामध्ये त्याच्या शब्दानुसार काम करायचे, त्या 10 नोकरांना बोलवलं. मग जर हे बायबलमध्ये प्रभूने काही इन्स्ट्रक्शन दिलेत, काही गोष्टी सांगितल्या, परमेश्वराने काही वचनं दिलेत आणि जर ती आपण पूर्ण करत आहोत, जर त्या वचनानुसार आपण चालत आहोत, जर आपण देवाचा आवाज ऐकून चालत आहोत, याचा अर्थ आपण देवाच्या राज्याचा भाग आहोत, याचा अर्थ आपण परमेश्वराचे आहोत. आणि मग ते असताना आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये किंवा शेवटच्या घटकेसाठी आपण तयारी करू शकतो. जर तुम्ही देवाचं वचन फॉलो करताय, वचन पाळताय, देवाच्या शब्दानुसार चालताय, तर परमेश्वर तुम्हाला बोलवणार, परमेश्वर काहीतरी इन्स्ट्रक्शन देणार, ज्याची गरज आहे त्या गोष्टी पुरवणार आणि काय म्हणणार, मी येईपर्यंत या गोष्टीवर व्यापार करा. हालेलुया, हालेलुया. देव आज आपल्याला बोलत आहे, मी एवढे सारे टॅलेंट तुला दिले, एवढे साऱ्या गोष्टी तुला दिल्या, मी एवढं सगळं दिलंय, आता तू त्याच्यावर व्यापार कर. आणि काही वर्षानंतर आल्यावर तू पाहेल की जसंच्या तसं ठेवलंय ना, तर प्रभू ते आपल्याकडे जे आहे ते पण काढून घेण्यात येईल. हालेलुया.
हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. थँक यू जीसस. काही गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करा, समजून घ्यायचा प्रयत्न करा. हालेलुया. झोप सगळ्यांना लागते. सगळेजण वराची वाट पाहत आहेत. सगळेजण दिवे घेऊन आहेत, परंतु एक्स्ट्रा ऑइल सगळ्यांकडे नाहीये. हालेलुया. सगळे 10 आणि मूर्ख आणि हुशार कुमारी सगळ्या झोपल्या होत्या. सगळ्या जणींना झोप लागलेली. कोणीतरी घोषणा केली. आज पहा कित्येक लोक घोषणा करतात, प्रभू येणार आहे, प्रभू येणार आहे, हे गोष्टी घडतात, ते गोष्टी घडतात, तरी आज तो सिरियसनेस राहिला नाहीये. का माहिती? कारण आपण देवाच्या राज्यात चालतच नाहीये. देवाचं राज्य तेव्हा गंभीरतेने घेऊ ज्यावेळेस त्या राज्याचा आपण भाग बनू, ज्यावेळेस ते राज्यामध्ये आपण काहीतरी आपलं आउटपुट देऊ. हालेलुया. आपलं आउटपुट देणं म्हणजे काय मला सांगा? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जस्ट तयारी करणं, विश्वास ठेवणं, डगमगणं नाही, डगमगायचं नाही, निराश व्हायचं नाही, हताश व्हायचं नाही. देवाच्या वचनानुसार तयारी करत राहायची. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस तो आला ना, त्याने सगळ्यात पहिलं अधिपती व्यापार करून आला ना, तो फॅमिलीला भेटायला गेला नाही, त्याच्या प्रजेला भेटायला गेला नाही. तो सगळ्यात आल्या त्याच्या त्या 10 नोकरांना बोलवताना म्हणतो, मी तुम्हाला जाताना काही ठेव दिली होती, त्यावर काय केलं सांगा. पहिला त्याच्यावर मिळवतो आणि त्याला 10 नगरांवरचा अधिकार दिला जातो, दुसऱ्याला 5 नगरांवरचा अधिकार. अशाच प्रकारे देवाचं राज्य आहे. तुम्ही एवढंसं फेथफुल राहील ना, देव परमेश्वर इतकं सारं देतो, इतक्या साऱ्या गोष्टी देतो ना. सो त्यांच्यामध्ये त्याने सगळ्यात पहिलं त्यांना बोलवलं ज्यांना त्याने वचन दिली होती, ज्यांना त्याने इन्स्ट्रक्शन दिलं होतं, ज्यांना त्याने काय करायचं हे सांगितलं होतं. हालेलुया. आणि ज्यांनी इन्स्ट्रक्शन ऐकून काम केलं ते देवाच्या राज्यामध्ये फलदायी झाले. ज्यांनी नाही केलं त्यांचा नाश झाला. सो इट इज युअर माइंड थिंकिंग कॅपॅसिटी. तुम्ही जर देवाच्या राज्याचे आहात हे तुम्ही रोज सकाळी उठल्या आरशासमोर उभं राहायचं आणि बोलायचं, मी परमेश्वराच्या राज्याची आहे. धन्यवाद पिता की येशू लवकर येत आहे. आणि मग तुम्हाला कळेल की तुमच्या जीवद्वारे तुमच्या घरामध्ये तुमच्या दोन्हीकडचं जग, अंधकाराचं आणि प्रकाशाचं, हे तुमच्याद्वारे काम करण्यासाठी उत्सुक आहे. मग एक तर ते दरवाजे देवाच्या राज्यासाठी तुम्ही उघडता किंवा तुम्ही वाईट दरवाजे देवाच्या राज्यासाठी बंद करता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा. बायबलमध्ये प्रभू असंच म्हणाला नाही की जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते परमेश्वराला पाहतील. कुठल्या शुद्धतेविषयी प्रभू बोलतोय? कुठल्या शुद्धतेविषयी? अंतःकरणामध्ये आपल्या पाप आहे, आपल्या अंतःकरणामध्ये काय आहे, आपल्या अंतःकरणामध्ये किती निराशा आहे, हताशपणा आहे, आपण सगळं पाहिलंय, तरी सुद्धा आपण लपवायचा प्रयत्न करतो. सगळं माहिती आपल्याला, माहितीये, देवालाही माहितीये, तरी सुद्धा आपण देवासमोर मोकळेपणाने चालत नाही. आपण लपवायचा प्रयत्न करतो. आपण देवापासून काही गोष्टी हाईड करायचा प्रयत्न करतो. मला तुम्हाला सांगू द्या, शब्बाताच्या दिवशी रोग मुक्त करणं, शब्बाताच्या दिवशी हील करणं, प्रभूला ह्या गोष्टींमुळे कधीच समाजाची भीती वाटली नाही. हालेलुया. कधीच समाजाची भीती येशूला वाटली नाही. भले या सगळ्या अडचणीतून, या प्रॉब्लेम मधून येशू गेला, परंतु तरीही सो तेच पोश्चर ऑफ हार्ट आपल्याला ठेवायचं. आपल्या हृदयाचं पण ना आपल्याला तसंच वागायचंय, तसेच विचार ठेवायचे, त्यानुसारच काम करायचंय, कारण प्रभू अद्भुत आहे. हालेलुया, हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. हालेलुया. मला तुमच्या लोकांसोबत खूप प्रार्थना करायची आहे, खूप प्रार्थना. आय डोंट नो, गेले 2-3 दिवस ना, दिस माइट बी दी अनॉइंटिंग फॉर प्रेयर, दॅट जस्ट प्रार्थना करायची इच्छा होती, फक्त प्रार्थना करायची इच्छा. आय एम टेलिंग यू, काही जरी नाही समजलं, काही नाही करता आलं, काहीच जमत नाही ना, देवाच्या चरणी बसा आणि आभार माना की प्रभू आजचा दिवस दिला, प्रभू मला डोळे दिले, प्रभू माझं नाक चालतंय, मी श्वास घेतो, माझे हातपाय चालतायत, प्रभू मला अजूनही समजतं, मला दिसतं डोळ्यांनी छान. या सगळ्या गोष्टीसाठी आभार माना. रोज करा आणि रोज प्रभूला म्हणा, धन्यवाद पिता की येशू आम्हाला घेऊन जाण्यासाठी येते. तुमचं विचारसरणी बदलेल. फक्त 5 दिवस तुम्ही करून पहा, तुम्हाला जाणवेल की तुमची विचारसरणी बदलते. काही गोष्टी क्लिअर होतात, काय करायचं काय नाही हे समजतं. हे केव्हा होतं माहिती? तुम्ही प्रार्थनेमध्ये, फेलोशिप मध्ये राहता त्यावेळेस. सो तुम्ही भलेही देवाच्या राज्याचे आहात, तुम्हाला उचलून त्या राज्यामध्ये ठेवले, प्रियपुत्राच्या राज्यात ठेवले, परंतु जर ते राज्य तुम्हाला समजलं नाही तर ते राज्य सुद्धा तुम्हाला बॉन्डेज वाटेल. देव आला, त्याने त्याच्या पहिल्या त्या लोकांना बोलवलं जे त्याचा हुकूम मानायचे, जे त्याच्या हाताखाली काम करायचे. आज ज्यावेळेस देव येणार, सगळ्यात पहिले आपल्याला विचारणार आपण काय केलं म्हणून. हालेलुया, हालेलुया. धनी येणार, तो वेळ लावणार नाही, तो राज्य मिळवायला गेलाय. जर आपण त्यावर खूप चांगलं काम केलं असेल ना, आपल्याला 10
शहरांवर अधिकार देईल, 5 नगरांवर अधिकार देईल, पण परमेश्वर देणार. आणि परमेश्वराचं मन हे देण्याचं मन आहे. हालेलुया. नकारात्मक विचार काढून टाका, कमजोरी काढून टाका, चुकीचे शब्द काढून टाका, एकमेकांबद्दलचा राग काढून टाका. आपल्या मनामध्ये असलेली अक्षमा, राग, मत्सर, हेवा, कलह, भांडण, सगळं तू तू मी ह्या सगळ्या गोष्टी काय करतात माहिती, आपल्या जीवाला, आपल्या प्राणाला कमजोर करतात. हालेलुया, हालेलुया. आय एम टेलिंग यू, चुकीच्या गोष्टी आता करत बसत आणि मग बघू आज ना उद्या करू हे बोलायची वेळ नाहीये.